सर्व माझ्या चेंबूरच्या जनतेला खूप खूप धन्यवाद। चेंबूरच्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे। चेंबूरच्या सर्व माझ्या नागरिक बंधू भगिनींना खूप खूप धन्यवाद, खास करून लाडक्या बहिणींना धन्यवाद। आज पहिल्यांदा नागपूरमध्ये आलो आहे आम्ही आणि पहिलाच विषय जो घेतला आहे तो SRAचा घेतला आहे। SRAमध्ये काही 14 वर्ष डेव्हलप झालं नाही, काही 5 वर्ष डेव्हलप झालं नाही, काही 10 वर्ष डेव्हलप झालं नाही, असं बऱ्याच ठिकाणी डेव्हलप होत नाही। चेंबूरमध्ये एक बिल्डर आहे संजय असरानी सफल ग्रुप, त्यांनी बरेचशा झोपडपट्ट्या घेतल्यात पण काम करत नाही। एक मारवाडी चाळ आहे, त्या मारवाडी चाळीमध्ये 14 वर्ष लोक बाहेर आहेत। 14 वर्षात त्यांनी तिथे एक वीटसुद्धा लावली नाही आहे आणि लोक बाहेर आहेत। लोक देशोधडीला लागलेले आहेत। लोकांना ना भाडं, ना राहण्याची सोय, ना काय नाही, असं ते संजय असरानी डेव्हलपर करतो आहे। खरं सांगायचं तर संजय असरानी एक तर झोपडपट्टी कायमची विकूनच टाकलेली आहे। एक झोपडपट्टी शिवशक्तीनगर म्हणून त्यांनी विकून टाकली आहे। का स्वतः डेव्हलप करायला घेतला आणि दुसऱ्या डेव्हलपला त्यांनी विकून टाकलं आहे, असा घाणेरडे प्रकार चेंबूरमध्ये चालू आहेत। मी आज सभागृहामध्ये बोललो आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि ते बोलले की मला लवकरात लवकर आम्ही ॲक्शन करून देऊ। दुसरं, आमचे MS बिल्डिंग आणि ओल्ड बॅरेक, न्यू बॅरेक ह्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या पाकिस्तानातून आलेल्या आमचे सर्व सिंधी बांधव आहेत। ते सिंधी बांधवांना आज 40 ते 50 ते 60 वर्ष त्या झोपडपट्टीमध्ये झाले, चाळीमध्ये झालेले आहेत, बिल्डिंगमध्ये झालेले आहेत। 32 बिल्डिंग आहेत, त्या 32 बिल्डिंगचा विकास होत नाही आहे, बिल्डिंग पडायला आली आहे। तर आज सर्वप्रथम मी तुम्हाला एवढंच सांगेन की त्याही बिल्डिंगचा डेव्हलप व्हायला पाहिजे, म्हणून महाराष्ट्र शासनाला मी विनंती केली की ती सेंटर गव्हर्नमेंटची जागा असल्या कारणाने अरे यार आणि ओल्ड बॅरेक याचा दोन्ही बॅरेकचा प्रश्न आहे, इंदिरानगरचा प्रश्न आहे। हा सेंटर गव्हर्नमेंटची जागा असल्या कारणाने तिथे महाराष्ट्र सरकार परमिशन देत नाही। तर मी त्यांना विनंती केली महाराष्ट्र सरकारला की सेंटर गव्हर्नमेंटमधून ती जागा तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला घ्या आणि तुम्ही ते डेव्हलप करा, असं त्यांना विनंती केलेलं आहे। आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण त्यांचा विकास करू। त्या डेव्हलपरवरती कारवाई व्हायला पाहिजे असं मी शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे। ते काय ना काय तर निर्णय घेतील। सफाई कामगारांचा मोठा प्रश्न, सफाई कामगारांच्या बिल्डिंगी ज्या आहेत त्या सफाई कामगारांच्या बिल्डिंगचं पण डेव्हलप व्हायला पाहिजे, ह्यासाठी मी मोठं पाऊल उचलणार आहे आणि त्यासाठी ते काम करणार आहे। चेंबूरमध्ये झोपडपट्ट्यांचाच मोठा विषय आहे, तोच विषय सध्या जोरात घेतलेला आहे मी। ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद।